नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नैना सिडको येथील मुख्य नियंत्रक यांच्या दालनात संबंधित अनधिकृत बांधकामांबाबत यापूर्वी दिलेल्या तक्रारींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सुमित सुभाष जळे, सहसचिव युवा परिवर्तन मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू केले। सदर आंदोलन युवा परिवर्तन मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच संस्थापक उपाध्यक्ष श्री श्रीयश अशोक ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। यावेळी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा प्रमुख श्री रोशन महादेव पवार यांनीही संपूर्ण सहकार्याची भूमिका निभावत खांद्याला खांदा लावून आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला। या आंदोलनावेळी श्री महेश गायकर, श्री स्वप्नील घरत, श्री संदेश टोंबरे, श्री कल्पेश देशमुख, श्री सागर बिराडे, श्री किशोर पाटील, श्री जयेंद्र मुंडे, श्री पंकज भुईर तसेच इतर सर्व सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरील अनधिकृत बांधकामावर जर येत्या 26 मार्च 2026 तारखेपर्यंत व आमच्या मागणीप्रमाणे ठोस कारवाई कधी होणार याचा लेखी स्वरूपात अहवाल मिळाला नाही तर आम्ही दिनांक 26 मार्च 2026 पासून आमरण उपोषणास बसू याचा इशारा देण्यात आला आहे। सदर आंदोलनात प्रत्यक्ष उपस्थित राहून सहकार्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी आदित्य वाघ, पनवेल। आपलं नाव काय? श्रीयश ठोकळ, बरोबर। आता 1 वर्ष त्याच्यामध्ये होऊन गेला की मी त्याला एमआरडीपी दिली। आता हे तोडणार कधी मला तेवढं सांगा फक्त। सांगितलं ना मी या महिन्यात तुम्ही ड्राईव्ह लावणार निष्कर्षणासाठी, बरोबर आहे। एक साधा प्रश्नच आहे, एक ठोस कारवाई जर का एखाद्या अनधिकृत बांधकामावर करायची असेल तर त्याला कालमर्यादा काहीतरी असते, ती काय मला सांगा जर जर तुमच्या निदर्शनात एक अनधिकृत बांधकाम आलंय ते 1 वर्षापूर्वी झालंय। डिपेंड ऑन ते वेगवेगळे डिपार्टमेंट आहे। तुम्ही जे म्हणताय ना आमचा कालावधी जो आहे त्याच्यावरती आपल्याला एकच सिस्टीम जी वर्क नाही करत, त्याकडे आमचं डिपार्टमेंट प्लस बाकी आंदोलन कायद्याचं कुठलंही उल्लंघन होणार नाही। तुम्हाला सर माहिती आहे अजून मला कुठेच झालेलं एकदम शांतपणे आम्ही आम्हाला कोणता प्रश्न जरी विचारला तरी आम्ही उत्तर देणार नाही, फक्त अधिकाऱ्यांना एवढं पण आम्ही तुम्ही जसं आम्हाला इकडे जसं बोलला तसं आम्ही मेसेज आणला पण सांगितलं येऊ नका इथं आम्ही काही तुम्ही इथं बसणार ना, तुम्हाला भेटायला येणाऱ्यांची आमच्या मला कोणी कायद्याचं कुठलंही उल्लंघन होणार नाही। तुम्हाला सर माहिती आहे अजून मला कुठेच झालेलं एकदम शांतपणे आम्ही आम्हाला कोणता प्रश्न जरी विचारला तरी आम्ही उत्तर देणार नाही, फक्त अधिकाऱ्यांना एवढं पण आम्ही तुम्ही जसं आम्हाला इकडे जसं बोलला तसं आम्ही मेसेज आणला पण सांगितलं येऊ नका इथं आम्ही काही तुम्ही इथं बसणार ना, तुम्हाला भेटायला येणाऱ्यांची आमच्या कोणी पत्रकारांना